नाही, आय हॅव डिसाइडेड. मी आत्ताच्या आता जाते आणि राधिकाला भेटते मी ऑफिसमध्ये जाऊन. कारण जोपर्यंत मी तिच्याशी बोलत नाही ना या टॉपिकवर, तोपर्यंत मला ना असं रेस्टलेस फील होत राहील रे. एक मिनिट माया, जरा थांब. काय एक मिनिट. आता ऑफिसला निघताना ती जरा टेन्शन मध्ये होती, काहीतरी वेगळ्या कामात होती. मी एकदा तिला विचारतो फक्त, म्हणजे तू ऑफिसला जाऊन तिला भेटलेली चालेल का? मग तू जा, नाही उगाच तुझी फेरी वाया जाईल, बाकी काय नाही. बरं विचार. एकच मिनिट. हो विचार. बोल सौमित्र. हा राधा, अगं माया आली आपल्या घरी. बरं, का रे, काय झालं? आपलं सगळं म्हणणं खरं ठरलं. म्हणजे गुरुनाथच्या बाबतीत जे काही तिला कळायचं होतं ते कळून चुकलंय. गुरुनाथ नेमका कसा माणूस आहे आता तिला व्यवस्थित कळलंय. बरं, नाही तेच सगळं सांगत होती ती आता मला. सौमित्र ऐक ना. तू कामात आहेस का? हा, जरा एक मीटिंग, म्हणजे काम आहे जरा. हो, ओके, मी नंतर बोलतो तुझ्याशी. हा, पण मला सांग, माया आता ऑफिसला येऊन तुला भेटली तर चालेल का? तिचं जरा काम आहे, तिला बोलायचंय तुझ्याशी. नाही आता नको. आता खरंच मी कामात आहे. मी नंतर बोलते तिच्याशी. एक वेगळंच मी सांगते नंतर तुला. हा चल, आता मी ठेवते. ओके, बाय. काय झालं, जाऊ मी? भेटते ना मला? नाही, ती जरा वेगळ्या कामात आहे. तुला मगाशी म्हणालो ना, ती निघतानाच काहीतरी टेन्शन मध्ये होती, जरा वेगळ्या कामात आहे. ती म्हणते की आज नको येऊ भेटायला. यार याला काय अर्थ आहे? मी सुद्धा टेन्शन मध्ये इथेच आहे. मी प्लीज, तू कन्व्हिन्स करायचं होतंस ना तिला. यार मी काय करू आता त्या गुरुचं? सांग मला आता तूच. एक मिनिट, तू मला विचारूच नकोस गुरुचं काय करू वगैरे. नको, गुरुला त्रास द्यायला माझ्या डोक्यात 1000-1500 आयडिया आता येतील, पण त्यामुळे मला नको विचारू. एक्झॅक्टली, तुझ्याकडे 1500 आयडियाज असतील, त्यातली एक आयडिया दे मला, म्हणूनच मी सांगते ना तुला. नाही, पण मला यात पडायचंच नाहीये माया, मला विचारू नकोस बस. मला तुझी हेल्प हवी आहे, दॅट्स इट. कारण मला माहितीये तू आणि शनाया त्याला त्रास देण्यामध्ये एक्सपर्ट आहात. प्लीज यार त्यामुळे. तुला माहिती? हो माहितीये मला. ते बॉम्बचं माहितीये? बॉम्बचं काय? नाही काय नाही, बॉम्बचं काय नाही. एक मिनिट. ओके, बॉम्ब. दिवाळीत आमच्या घराबाहेर बॉम्ब फुटले होते आणि आम्ही रात्रभर झोपू शकलो नव्हतो. ते बाय एनी चान्स तू आणि हा हो काय बोलतो? हो काय बोलतो? तुला काही वाटत नाही? आम्ही किती स्ट्रेसमध्ये होतो. उडी कशी मारलेली तू? मी हसते काय? याबद्दल मी नंतर बोलूया, पण मला तू आता आयडियाज दे रे. एक मिनिट, मी तुला जेन्युइनली सांगितलंय ना, स्पष्टपणे मी तुला सांगितलंय, मला आता यात इन्व्हॉल्व करू नको. मी कुठली आयडिया देणार नाही, बस. तुला आपल्या फ्रेंडशिपची शपथ आहे, दॅट्स इट. तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवं होतं. मला माहिती तू काय प्रॉमिस मागणार आहेस. नाही, तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही माझ्या आयुष्यात. आपण जे काही किडे केले ते मी अजून कोणाबरोबरही करणार नाहीये. त्यामुळे असलं काही आता माझ्याकडून प्रॉमिस वगैरे मागू नकोस. आधीच देतो बाईस प्रॉमिस. प्लीज. मी आयडिया देतो, पण मला विचार करू दे. मॅडम, तुम्ही आतापर्यंत माझं सगळं दुःख ऐकून घेतलं. माझ्या नवऱ्याच्या बाबतीत माझं रडगाणं जे काय होतं ते समजून घेतलं. पण मला आता रघुभाऊ बद्दल बोलायचं. रघुबद्दल बोल ना. असं म्हणतात की माणूस जेव्हा अडचणीत असतो तेव्हा देव येतो मदतीला धावून त्याच्या. तसंच आमच्याही मदतीला रघुभाऊच्या रूपानं देवच धावून आला बघा. हे म्हणतात मी देवासारखं धावत आलो, देवासारखं काम केलं त्यांच्यासाठी. अहो असं काहीच नाही. गजानन महाराज शपथ, खरंच. रघुभाऊ मला बोलू दे. मी जेव्हा माझ्या नवऱ्याच्या विरोधात आवाज उठवायचा ठरवला की नाही, तेव्हा रघुभाऊच माझ्या मदतीला धावून आला. त्यानंच मला वकील करायला सांगितला. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला. वकील म्हणले पोटगीसाठी अर्ज करा. तो मंजूर झाला की तुमचा नवरा तुम्हाला महिन्याला पैसे देईल. मी बी तसंच करायच्या विचारात होते, पण त्याच टायमाला रघुनं मला सांगितलं तुमच्या बाबतीत बी असंच घडलं. तेव्हा तुम्ही पोटगी घेतली नाही.
तर स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं जग उभं केलं. आणि आता एवढा पैसा कमावला की तुम्हीच तुमच्या नवऱ्याला पोटगी देऊ शकताय. मला बी असंच करायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं जग उभं करायचं. तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर, पण ते एक मिनिट मॅडम, तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला जेव्हा सोडलं तेव्हा त्याच्याशिवाय आपण काय करणार असंच तुम्हाला बी वाटलं असणार आहे. पण आज तुम्ही कुठं आहे बघा ना. तुमच्या स्वतःच्या हिमतीवर हे एवढं मोठं जग उभं केलंय. स्वतःच्या पायावर उभं राहून. आणि तिथंच तुमच्या समोरच तुमचा नवरा बी आहे, पण स्वतःच्याच नजरेतून कायमचा हरलेला बी आहे. ह्या अशा नवऱ्यांना असंच हरवायचं असतंय. हा, पण आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं बी तेवढंच महत्वाचं आहे. काय झालं? मी तुम्हाला थांबून थोडं जास्तच बोलले का? नाही, अजिबात नाही. उलट हे सगळं आमच्यासाठी नवीन आहे. हो, आणि तुम्ही बोलत राहा, आम्हाला ऐकावंसं वाटतं. प्लीज. बाई, तुमचं शिक्षण कमी झालं असेल कदाचित, पण तुम्ही अडाणी अजिबात नाही. वास्तवाचं भान तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे आहे. खरंय, तुमच्या या बोलण्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. आधी मला असं वाटत होतं की तुम्हाला केवळ माझ्या आधाराची गरज आहे. नाही, तुम्हाला हवी ती मदत मी करणारच आहे. तुमच्या बरोबर उभी राहणार आहे मी. पण तुमच्या या विचारांसाठी खरंच तुमचं कौतुक करावंसं वाटतं. हो, थँक्स. भूल गई सब कुछ, याद नहीं अब कुछ. हो हे एक नई बात न भूली. शास्त्रीया, सुलू loves you. अजून काय करताय? कसे हसतोय गुलाम. खूप आठवण येते तुमची. असं वाटतं शनू बेबीच्या मागोमाग अमेरिकेला तुमच्या बरोबर जावं, आणि हे फक्त तुम्हीच करू शकता. शनू बेबीला तर फोन करता येत नाहीये. तुम्हालाही फोन करता येत नाही. तुम्ही चिडता माझ्यावर. सौमित्र बाळाला फोन करते. तशी बघत राहून नाही प्लॅन सुचणार आहे काही. थांब ना जरा, आयडिया डोक्यात त्याला वेळ लागेल. अरे तू तर मास्टर माइंड आहेस ना, सांग ना, पटकन बोल. पण माझा हा धंदा नाही, हा व्यवसाय नाहीये माझा. लोकांना तसं त्रास म्हणणं देणं. नाहीये, पण तू युअर बेस्ट ॲट इट. एक मिनिट. हा, हॅलो मम्मा. ऐक, काय झालं मम्मा? बघ, पुन्हा मम्मा म्हणालास ना. तू मम्मा म्हणालास ना बाळा, की मला खरंच तुझी मम्मा असल्यासारखं वाटतं रे. मला ना खरंच खूप 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 आवडतं. एक नई बात न भूली. काय नाही, बोल तू. एक मिनिट, तुम्हाला ही अशी गाणी का सुचतात मध्येच म्हणायला? नाही, पण तसंही तुम्ही मला सांगितलं होतं ना मला मम्मा म्हण, म्हणून मी तुम्हाला मम्मा म्हणतो. बरं, त्यातून तुम्हाला मम्मा म्हणणारी जी शना आहे तुमची लाडकी, ती आता तुमच्यापासून दूर आहे. आणि तिने मला जाताना बजावून सांगितलेलं आहे की माझ्या मम्माला काही झालं तरी एकटं पडू द्यायचं नाही. त्यामुळे तुम्ही आत्ता जरी फोन केला नसतात तरी मी तुम्हाला आज फोन करणारच होतो, काय कशा आहात म्हणून. शनू बेबी खूप हुशार आहे. खरंच खरंच ती
खूप हुशार आहे. म्हणजे माझ्या काय मनात असतं ना ते तिला बरोबर कळतं आणि माझ्या जे मनात चाललंय ना ते ती बरोबर तुझ्या कानात म्हणजे तुझ्या मनातही ते ती बरोबर उतरवून गेली आहे. म्हणजे काय? म्हणजे काही नाही तू बोल ना. म्हणजे ऍक्च्युली काय झालं, मला खूप तुझी आठवण येत होती म्हणून मी म्हटलं काय करावं तर सौमित्र बाळाला फोन करावा म्हणून मी तुला फोन केला. तुझं काय चाललंय तिथे? काही नाही. एक मिनिट हा मम्मा, एकच मिनिट. आपला जो काही प्लॅन चाललाय त्यात आपण शनायाच्या मम्माला इन करूया. हे वेळ लागले तुला? अजिबात नाही. त्या कंबर मोजत असता सारखी त्या माझ्या सतत कमरेच्या पाठी लागलेल्या असतात. नाही नको प्लीज नको. कंबर मोजते? नाही नको म्हणजे मी ते नंतर सांगेन तुला, पण प्लीज नको. त्या सॉरी टू से बट त्या कम्प्लीट वेड्या, तरी कम्प्लीट वेड्या. हे ऑफ आहे ऑफ. पण मी काय म्हणतो, की अशी जी वेडी माणसं असतात ना त्यांच्याच डोक्यात भन्नाट आयडिया येतात. आपल्या प्लॅन्स अत्यंत उपयोगी बाई. ऐक माझं, तू ऐक, मला सांभाळू दे. एकच मिनिट. हॅलो मम्मा. बोल बाळा. मी जर आता एका मीटिंग मध्ये आहे. मी तुला नंतर करू का फोन? हे विचारतो काय? तुझीच मम्मा आहे मी, तुझी मम्मा. दे मला मुख, चल दे. नंतर दिला तरी चालेल. कधीही फोन कर. तुझी मम्मा तुझ्या फोनची आतुरतेने वाट बघते. दे मला मुख, नंतर देईल. सी आय टोल्ड यू म्हणून सांगते त्यांना नको इन्व्हॉल्व करूस आपल्या प्लॅन मध्ये. ऐक ना, हे बघ, ही बाई खरंच उपयोगी आहे आपल्यासाठी. फक्त या बाईला आपल्या प्लॅन मध्ये कधी इन करायचं कधी आउट करायचं मला व्यवस्थित माहितीये. त्यामुळे तू नको काळजी करू. ओके? आर यू शुअर? फक्त माया, काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे तुला हे सगळं माहितीये हे गुरुला अजिबात कळू द्यायचं नाही. ठीक आहे ऑफकोर्स. म्हणजे हो, मी त्याची काळजी घेईन. फक्त आपल्याला जे काही करायचं ते खूप लवकर करावं लागणार आहे. हो सांगतो, अशी पटापट कशी आयडिया येतील? एक मिनिट थांबा. हे बघ, मला आता जरी आयडिया सुचली ना तरी सुद्धा राधाच्या कानावर घातल्याशिवाय मी यापुढे काहीही करणार नाही. ओके आयडियल नवरोबा, कळतंय मला हे सगळं आणि या सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला. ठीक आहे? त्यामुळे राधा, तू आणि मी तिघांनी मिळून यातून काय तो मार्ग काढायचा. ओके मला मान्य आहे हे सगळं. तुला कळते ना माझी सिच्युएशन. म्हणजे मला कधी एकदा गुरुला धडा शिकवते ना असं झालं आणि त्यामुळे रेस्टलेस फील होते, नथिंग एल्स. आणि शनायाने तर गुरुला एक जोरदार धक्का दिलाच आहे. मला त्याहूनही मोठा धक्का द्यायचा आहे गुरुला. मी एवढा सिरियसली बोलते काहीतरी, तू हसतोयस का? तुझं हे बोलणं ऐकून खूप आनंद झाला मला. माझ्या मैत्रिणीचं आयुष्य वाचलं बाबा. बहिणी, सध्या तुम्ही काय विचार करताय मला माहित नाही, पण म्हणजे ती स्टोरी ऐकून असं वाटलं की सेम तुमच्यासारखी, तर त्यापेक्षाही भयंकर. हो ना, तिच्या आजूबाजूची परिस्थिती पाहता तिला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असेल त्याची कल्पनाही करता येत नाही. आणि आपण इथे सिटीमध्ये राहून तिथे त्यांच्या तिथल्या लाईफ बद्दल इमॅजिन पण नाही करू शकत. आणि आपण इकडे छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रारी करत बसतो. खरं तर त्यांच्या तक्रारी ऐकून त्यांची दुःख ऐकून आपण किती सुखी आहोत असं वाटायला लागलंय आता. चला, हे एक बरं आहे की आपण सगळेजण एकाच पद्धतीने विचार करतो. आपण आपल्या कामाच्या गडबडीत ना की हरवून जातो, वेगळ्याच जगात असतो. किंबहुना आपण या समाजाचं काही देणं लागतो हेही विसरून जातो. असंवेदनशील होऊन जातो पूर्णतः. मग आता आपण काय करायचंय बाई? तर राधिका मसालेचा एवढाच उद्देश नाही आहे की पैसे मिळवणे, प्रॉफिट कमवणे. आपला एक उद्देश हा देखील आहे की अशा ज्या गरजू स्त्रिया आहेत ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे त्यांना मदत कर. मंजासारख्या कितीतरी बायका आहेत ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे. मी ठरवलंय, मी जाणार. मी त्या गावात नक्की जाणार आणि या सगळ्या बायकांच्या पाठीशी उभी राहणार.
काय आंबट आहे. काय असतं नाही, मनात असते बासुंदी आणि समोर बसते कारल्याची भाजी. बरोबर आहे तुझं. मलाही ना सतत दाताखाली खडा आल्यासारखा वाटतो. हो, कळतंय बरं का, मला टोमणे मारताय, कळतंय मला. मलाही कळतंय तू कारल्याची भाजी कोणाला म्हणतोयस ते. अहो, कधीतरी तर भावना समजून घ्या हो. खरं तर आता इथे डिनरला माझ्या बरोबर माया असायला हवी होती, आणि आहे कोण? आया. काय? मम्मा. मम्मा, मला पण तेच वाटतंय. माझ्यासमोर डिनरला सुसू असायला पाहिजे होते. आणि आहे कोण? हा शिशी तू. ओ, मी काय शी माणूस आहे का? म्हणजे मी ही माणूस आहे. अहो, म्हणजे मी वाईट माणूस नाहीये हो. अरे मला माहिती आहे रे केड्या, तू वाईट माणूस नाहीयेस. तू चांगला माणूस आहेस. पण तू तो माणूस नाहीयेस ना जो आज मला इथे डिनरला हवा होता. तुझं झालं का जेवण? नाही, अजून एक पराठा खाणार आहे. प्लीज लवकर जेव ना, आणि डॅडीना घेऊन ये ना. मम्मा, हे जरा अति होत आहे. आता तुम्हाला माझे डॅडी कशाला पाहिजे? अरे तुझे डॅडी नाही रे. जाऊ दे, तुला नाही कळणार. कळतंय मला, कळतंय. ह्या गुरुचं ना काहीतरी करायला हवं. गुरुचं काय आता? गुरुचं काय म्हणजे सारखा आता पुन्हा माझ्या आणि मायाच्या मध्ये येतोय हो. काहीतरी बंदोबस्त करायला हवा, काहीतरी विचार करायला हवा. विचार करत बसला ना तर नुसता विचार करत बसशील. कारण मी विचार करत बसले की नुसता विचार करत बसते. अहो, नीट विचार करून बोला. अरे म्हणजे ऍक्शन घे. ऍक्शन कशी घेणार? मागवलीच नाहीये. अरे म्हणजे नुसतं बोलू नकोस, काहीतरी ऍक्शन घे, बंदोबस्त कर काहीतरी. हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत. तोल मोल के बोल. काय? नाही, बोल अनुभवाचे बोल अगदी बरोबर आहेत. अहो, मी ना आता एक काम करतो, ठरलं माझं. मी त्या माया समोर जातो, तिला असं पकडतो आणि सरळ बोलतो, माया. मला पण असंच वाटतं. सरळ जायचं आणि सुसूच्या समोर सगळं बोलून. घ्या, तुम्ही पण घ्या. वेलकम. काय हे सगळं? हा, हे लाईट काय? थांब. आता बघ. काय? अरे काय म्हणजे काय, साधारण असं डेकोरेशन जेव्हा असतं ना तेव्हा त्याला रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर असं म्हणतात. पण हे सगळं कशासाठी? कशासाठी म्हणजे काय राधा, असं काय करते? गेल्या काही दिवसात सगळं आपल्या मनासारखं घडतंय की नाही? म्हणजे बघ, आता शनायाचं लग्न ठरलं, मायाला गुरुनाथचा खरा चेहरा कळला, मग त्याची एक सक्सेस पार्टी तर झाली पाहिजे की नाही? अच्छा, सगळं आपल्या मनासारखं घडलं की सक्सेस का? ठीक आहे. काय झालं? कुठे? अच्छा, सॉरी, तू वेगळ्या झोन मध्ये आहेस का? नाही, मी पण कम्प्लीट वेगळ्या झोन मध्ये. तू काहीतरी मूड खराब आहे तुझा. मी उगाच आले रोमॅन्टिक असं कसं होईल? नाही, ठीक आहे, तू आरामात फ्रेश हो. फ्रेश होऊ नये तोपर्यंत तुझा मूड पण चेंज होईल. मी छान म्युझिक वगैरे लावतो, मग आपण गप्पा मारू. छान जा फ्रेश होऊ नये. आणि हो ऐक, येताना ते बेंगळूर गाऊन नको घालून येऊ. घरात असलं म्हणून काय झालं, रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर आहे. हा, तुझ्यावर प्रेम करत होते म्हणजे बावटच होते ना. आणि आता तुझ्याशी लग्न केलं तर मूर्खही ठरेल. त्याचा चेहरा बघ आणि तूच ठरव तू त्याच्या समोर उभं राहण्याच्या लायकीचा तरी आहेस. आणि आता माझ्या लग्नाबद्दल. माझ्या लग्नाला मी फक्त माझ्या जवळच्या माणसांना बोलवलंय, त्यामुळे ऍक्च्युली तुझं काम झालं, तू निघालास तरी चालेल. नाही गुरु, आता ही चिडचिड करण्याची आणि शनायावर रागवण्याची वेळ नाहीये. झालं गेलं सगळं विसरून जावं लागणार आहे. तुझ्यासाठी आता शनायाच्या भूतकाळापेक्षा माया बरोबरचा वर्तमान महत्वाचा आहे. काही झालं तरी माया तुझ्या हातून जाता कामा नये. आता मायाला इम्प्रेस करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे. सरप्राईज! कसं वाटतंय माया? बघतेस, हे बघ, हे सगळं मी खास तुझ्यासाठी सजवलंय. हे बघ, हे इकडे बलून्स, कॅन्डल, सगळं. कसं वाटतंय? माया आणि गुरु एकत्र रोमॅन्टिक डिनर करणार. सॉरी, मी काय आल्यापासून गप्पा मारत बसलोय. तू एक काम कर, मस्तपैकी फ्रेश हो ना. मी फूड ऑर्डर केलंय. छान कॅन्डल लाईट रोमॅन्टिक डिनर करूया आणि मग खूप गप्पा मारूया.
पण मला सांग, तुला आवडतंय ना हे सगळं? म्हणजे अजूनही चेंज करू शकतो ना? असं माया, काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता यापुढे तुला हे सगळं माहितीये हे गुरुला अजिबात कळू द्यायचं नाही. माया, कसं वाटतंय डेकोरेशन? की बदलू अजूनही? सांग मला, मी अजूनही चेंज करू शकतो. आवडलं ना? मी आले. हा, ये लवकर या.